रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर मी जर कोणाला त्रास दिला तर त्याचा त्रास मला पण कोणता ना कोणता त्रास हा होणारच आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपणच कोणाला जर त्रास नाही दिला तर आपल्याला पण त्रास होणार नाही। थोडक्यात सांगायचं हे आहे की मला असं वाटतं की आपण चांगलं केलं तर आपलं पण चांगलं होईल, त्याच्यामागचा हाच उद्देश होता। आता आपण आज आलेलो आहोत वादवास सॉलिटेअर नावाचं ढोकळे कोलशेत रोडला एक कॉम्प्लेक्स आहे, जिथे 1 BHKचा फ्लॅट आहे। फ्लॅटमध्ये उभं राहताना जर तुम्ही बघू शकता हवेचं प्रमाण, हे बघा, हे झाड, इतकी हवा आहे या फ्लॅटमध्ये, कारण हायर फ्लोअरला फ्लॅट आहे। ग्राउंड प्लस जवळजवळ 30 माळ्याची बिल्डिंग आहे। आपण हायर फ्लोअरला फ्लॅट आहे। हा खरं तर 435 कार्पेट असणारा फ्लॅट आहे 1 BHK। मेंटेनन्सचा जर विचार केला तर साधारणतः 3,300 रुपये मेंटेनन्स असेल। ह्या फ्लॅटमध्ये आपल्याला पार्किंग नाही आहे, पण पार्किंग तुम्हाला इथं भाडे करारावरती मिळू शकते। पण ज्यांचं बजेट ॲडजस्ट करायचं आणि मोठं घर हवं आहे आणि चांगलं फ्लॅट पण पाहिजे, हवा पाहिजे, उजेड पाहिजे, उजेड पण घरामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आहे। अशाच पद्धतीचा स्विमिंग पूल क्लब हाऊस इथे आहे, पण कोरोनानंतर काही दिवस बंद होते। आता एक साधारणतः वर्षभरात तो स्विमिंग पूल वगैरे सगळं परत चालू होईल। मंदिर एक आहे। तसं बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीनं कन्स्ट्रक्शन केलेलं हे वादवानं बनवलेलं प्रोजेक्ट आहे। 2018ला सोसायटी झाली, तर 2018 ते 2024पर्यंत जे काय वेळ झाला तो अशाच पद्धतीचा खरं तर हा 1 BHK फ्लॅट आहे। हा फ्लॅट तुम्ही बघू शकता, वेल मेंटेन आणि चांगल्या पद्धतीनं, जसं तुम्हाला ह्याच्या फ्लॅटच्या आतमध्ये जे काय दिसते ते आहे असंच राहील। फक्त हा टी व्ही जाईल आणि हा एक बेड जाईल, टी व्ही आणि झाडं जे आहेत ते जातील। बाकी तुम्ही AC सहित लाईट सहित जे काय गोष्टी बघताय त्या तुम्हाला ॲज इट इज इथंच ठेवलेल्या अशाच भेटतील। ज्या लोकांना खरं तर इमिडिएटली शिफ्ट करायचं आहे त्यांच्यासाठी हा सोफा वगैरे सगळं त्या जागेवरती तिथल्या तिथंच राहणार आहे। जर हा फ्लॅट कोणाला बघायचा असेल तर मी दाखवेल। आणि ज्यावेळेला आपण जर समजा आपण याचा विचार केला की बाबा ह्या फ्लॅटचं डायरेक्शन कसं आहे, तर खरं तर डायरेक्शन ज्यावेळेला आपण बाहेर जाणार तर साऊथ ईस्ट डायरेक्शन आहे। बाहेर जाताना तुम्हाला साऊथ ईस्ट असेल आणि आतमध्ये येताना नॉर्थ वेस्ट असणारं हे डायरेक्शन असेल। ह्या मालकांनी बघा अशा पद्धतीनं काम करून ठेवलेले, काही शूज वगैरे ठेवायचे म्हटलं तर, आणि इमिडिएटली आपल्या ह्या घरामध्ये तुमची एंट्री आहे। एंट्रीनंतर तुम्ही बघू शकता चांगल्या पद्धतीचा हा हॉल आहे मोठा, जो त्यांनी चांगल्या पद्धतीनं ठेवलेला पण आहे। आणि ज्यावेळेला ह्या खिडकीत मी उभा राहतो त्यावेळेला प्रचंड अशी हवा तुम्हाला ह्या घरामध्ये नक्की जाणवते, कारण पुढे कोणताच काहीच हे नाही ना, म्हणजे मध्ये काहीच नाही। पुढं ही आता मनोरमा नगरची झोपडपट्टी आहे, परंतु इथे समोर तर बिल्डिंग इमिडिएटली नक्कीच नाही आहे। त्याच्यामुळे तुम्हाला हा एक मोकळा असल्याकारणानं तुम्हाला इथे त्या पद्धतीचं मिळू शकतं। आणि मग हा सोफा यांनी सगळे घराला वॉलपेपर वगैरे लावून सगळीकडे व्यवस्थित ठेवलेलं आहे घर, असं नाही की खराब ठेवले। हे राहतं घर आहे, परंतु ठेवले त्यांनी व्यवस्थित। त्याच्यानंतर तुम्ही किचन बघू शकता। बघा, किचनचा जर एरिया तुम्ही बघितलं तर तुम्हाला खूप मोठा असा प्रशस्त किचनचा एरिया आहे। किचनमधनं पण जर बघितलं तर तुम्हाला हवाचा फ्लो किचनमध्ये पण येतो। गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे। ह्या साईडला तुम्ही फ्रीज, वॉशिंग मशीन यांनी इकडे ह्या साईडला ठेवलेलं आहे। अशा पद्धतीचं खरं हे मोठा स्पेस किचनचा दिलेला आहे। अधिक तिकडे तुम्ही जर इकडे आलात तर बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट तुम्हाला इकडे मिळतं। ह्या पद्धतीचं इथून इथपर्यंत तुम्हाला अशा पद्धतीचं मिळेल। आणि नंतर आपण ज्यावेळेला इकडे येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला परत असा मोठा बेड लागलेला, एक कपाट ठेवलेलं आणि परत स्टँडिंग बाल्कनी असणार, म्हणजे हवा तुमचा हा फ्लो पण इथून पण हवा तुम्हाला चांगल्या पद्धतीने येते। तर अशा पद्धतीचं खरं इकडं तुम्हाला ह्या पद्धतीचा परत असा मोठा प्रशस्त आणि चांगला बेडरूमही तुम्हाला मिळतो। आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर परत इकडे बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट तुम्हाला इकडे परत अशा पद्धतीचं आहे ह्या साईडला गेलात तरी। तर मला असं वाटते ज्या मंडळींना अशा पद्धतीचा 1 BHK फ्लॅट आहे, जो आल्यानंतर इमिडिएटली शिफ्ट करायचं आहे, तर त्यांच्यासाठी हा फ्लॅट नक्कीच चांगला असू शकतो। ह्याची किंमत जी आहे मालकांनी आपल्याला सांगताना आता सांगितलं होतं की 75 लाख रुपये त्याची किंमत त्यांनी निगोशिएबल ठेवलेली आहे। त्यात ते निगोशिएबल करतील व्यवस्थित, पण पेमेंट शेड्यूल वगैरे त्या सगळ्या गोष्टी बघून 75चं देखील। ह्या लोकांना हे घर विकून मोठ्या घरामध्ये जायचं आहे। ठाणा स्टेशनपासून जर आपण याचा विचार जर केला तर ठाणा स्टेशनपासून साधारणतः 5.5 ते 6 किलोमीटर अंतरावरती वादवास सॉलिटेअर नावाचं कॉम्प्लेक्स आहे, जे कोलशेत रोडवरती असणार आहे। तर अशा पद्धतीचा जर हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर मालक स्वतः राहतात, मला सांगा, मी त्यांना फोन करून सांगितल्यानंतर तुम्हाला तो फ्लॅट दाखवण्यात नक्की येईल। अशाच पद्धतीचे नवीन आम्ही रोज काही ना काही फ्लॅट आपल्यासाठी नक्की घेऊन येत आहोत। तर आमचे फ्लॅट तुम्हाला नक्की कसे वाटतात तेही सांगा। अधिक जास्तीत जास्त लोकांनी ते सबस्क्रायबर जर केलं तर खूप तुमची आमच्यावरती कृपा होईल आणि जास्तीत जास्त घरं बघा। अशाच पद्धतीचे अजून ऊर्जावान घरं मी तुम्हाला नक्की दाखवत राहील। तुर्तास थांबतो मंडळी। रामकृष्ण हरी।